तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत। नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे। नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यात बनावट पोलीस बनून खंडणी उकळण्याचा प्रकार घडलाय। नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे। नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यात बनावट पोलीस बनून खंडणी उकळण्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणात एकाचा मृत्यूही झालाय। आरोपींनी पोलीस असल्याचं भासून गुटख्यानं भरलेला पिकअप या बनावट पोलिसांनी अडवला। पोलीस कारवाईतून वाचायचं असेल तर 25 लाख रुपये द्या अशी सरळ मागणी केली। पैसे देण्या घेण्याच्या वादातून झालेल्या झटापटीत देवळा तालुक्यातील व्यापारी जब्बार तांबोली यांचा मृत्यू झाला। आरोपींनी गाडी अडवून तांबोलींना धमकावत खंडणीची मागणी केली। पैशाचा वाद झाल्यानंतर तांबोलींची प्रकृती बिघडली, ते बेशुद्ध झाले आणि त्यांना उपचारासाठी तातडीने सटाणा येथे हलवण्यात आले। सटाणा येथे रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणातील आरोपींविरोधात अपहरण, खंडणी, दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता ह्या प्रकरणाचा तपास देवळा पोलीस करीत आहेत। प्रखर न्यूज साठी नयन शिवदे, ठेंगोडा। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे।